इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. महाराष्ट्र शासनाचा प्रस्तावित अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात नाशिकमध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने शनिवारी जोरदार एल्गार करण्यात आला. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं. तब्बल 59 जातींना सोबत घेत काढण्यात आलेल्या या महामोर्चात हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. गोल्फ क्लब मैदान येथून महामोर्चाला सुरुवात झाली. हातात विविध मागण्यांचे फलक, निळे झेंडे आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करा, सामाजिक न्यायाचे रक्षण करा अशा घोषणा देत आंदोलकांनी शासनाच्या प्रस्तावित निर्णयाचा तीव्र निषेध केला. गोल्फ क्लब मैदान येथून सुरू झालेला मोर्चा त्र्यंबक नाका, खडकाळी सिग्नल, शालिमार मार्गे पुढे जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. येथे महामोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले आणि यावेळेस विविध वक्त्यांनी प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधावरून शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास अनुसूचित जातीतील विविध घटकांच्या विद्यमान आरक्षणाचा हक्कांवर परिणाम होऊ शकतो असा दावा आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे शासनाने प्रस्तावित आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीनं मागे घ्यावा अशी मागणी प्रमुख महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. इथं आपण बघत असाल हजारोच्या संख्येने भीमसैनिक इथं उपस्थित झालेले आहे. आता थोड्या वेळात हा एल्गार मोर्चा आम्ही सुरू करत आहोत आणि जर कधी या मोर्चातून बी सुद्धा जर शासनाला जाग आली नाही तर पुढचा मोर्चा हा मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही. आता इथून इथगा मैदानापासून त्र्यंबक नाका सिग्नलवरून खाली अण्णाभाऊ साठेचा पुतळा त्यांना अभिवादन करून खडकाळी सिग्नल नंतर शालिमार चौक, इंदिरा गांधीचा पुतळा, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी स्टेज लावण्यात आलाय. सभा तिथे होणार काढत आहोत. शासनाला उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आम्ही आज बजावणार आहोत. फडणवीस सरकारला सांगणार आहोत की फडणवीसजी हा एल्गार याच्यासाठी आहे की तुम्ही अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द झालं पाहिजे. ही मागणी घेऊन हजारो भीमसैनिक आम्ही कलेक्टर कचेरीवर आज जात आहोत आणि कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये हे उपवर्गीकरण रद्द झालं नाही तर तमाम नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मंत्रालयावर प्रचंड मोर्चा नेण्यात येईल. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यातील विविध भागातही आंबेडकरी संघटना, सामाजिक संघटनांकडून आंदोलने होत आहेत. उपवर्गीकरण रद्द करणे, आरक्षित रिक्त पदे भरणे, अनुशेषासाठी विशेष भरती मोहीम राबवणे, आरक्षणाच्या संधी अबाधित ठेवणे अशा विविध मागण्या इतर आंदोलनांमध्येही पुढे आल्या आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती. महामोर्चात प्रकाश पगारे, अनिल वैद्य, माजी न्यायमूर्ती अर्जुन नाना पगारे, सरचिटणीस सनीबाई रोकडे, कार्याध्यक्ष प्रवीण पगारे, काळजी काळे, किशोर गांगुर्डे, राहुल जगताप, एकनाथ मोरे, प्रवीण गांगुर्डे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. LCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.